2001 साली अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती झालेला हल्ला, 2004 साली हिंदी महासागरात आलेली त्सुनामी, 2008 साली बराक ओबामा यांची अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवड. या सगळ्या घटनांमध्ये एक कॉमन लिंक आहे, ती म्हणजे या घटना घडायच्या आधीच त्यांच्याबाबत भविष्यवाणी करण्यात आली होती. ही भविष्यवाणी केली होती बल्गेरियाच्या बाबा वांगा यांनी. सोशल मीडियावरती बाबा वांगा यांनी केलेल्या अशा अनेक भविष्यवाणी व्हायरल होत असतात. त्यातल्याच काही खऱ्या होतात तर काही नाही. पण आता इराण आणि अमेरिका युद्धाबाबत एका प्रोफेसरने केलेली भविष्यवाणी सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होते. या प्रोफेसरच्या म्हणण्यानुसार या युद्धात अमेरिकेचा पराभव होणार आहे. या भविष्यवाणीकडे जगभरातनं गांभीर्यानं पाहिलं जाते. त्याचं कारण म्हणजे या प्रोफेसरनं याआधी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेबाबत केलेली दोन भाकितं खरी ठरली आहेत. या युद्धात अमेरिकेचा पराभव होईल हे त्यांचं तिसरं भाकीत आहे. पण हे प्रोफेसर नेमके आहेत कोण? त्यांनी ट्रम्प आणि अमेरिकेबाबत याआधी कोणती भाकीतं केली होती जी खरी झाली? आता या युद्धात अमेरिकेचा पराभव होऊ शकतो हे ते कशाच्या आधारे म्हणतायत, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी इराण अमेरिका युद्धात अमेरिकेचा पराभव होईल अशी भविष्यवाणी कुणी केली ते पाहूयात. ही भविष्यवाणी केली आहे चायनीज कॅनेडियन प्रोफेसर जियांग शुएकिन यांनी. प्रोफेसर जियांग हे बीजिंगच्या एका विद्यापीठात इतिहास आणि फिलॉसॉफी हे विषय शिकवतात. त्यांनी अमेरिकेच्या प्रसिद्ध येल युनिव्हर्सिटीतून डिग्री घेतलेली आहे. त्यांचं एक लोकप्रिय युट्यूब चॅनल आहे, प्रेडिक्टिव्ह हिस्ट्री असं त्या चॅनलचं नाव. त्या चॅनलचे सध्या 18 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. या चॅनलच्या माध्यमातून ते जगभरात कोणत्या गोष्टी घडू शकतात याचं प्रेडिक्शन करतात. हे प्रेडिक्शन करण्याची त्यांची एक पद्धत आहे. प्रोफेसर जियांग हे इतिहासात याआधी घडलेल्या घटना, सध्याची जागतिक समीकरणं आणि त्यातून होणारं नफा नुकसान याचं विश्लेषण करून भविष्यवाणी करतात. त्यांनी मे 2024 मध्ये एका ऑनलाईन लेक्चरच्या दरम्यान 3 भाकितं केली होती. त्यापैकी 2 भाकितं खरी ठरली आहेत, तर तिसरं भाकीत इराण विरुद्धच्या युद्धात अमेरिकेचा पराभव होईल असं आहे. सध्या त्यांचा 2 वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. आता प्रोफेसर जियांग यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेबाबत कोणती 2 भाकितं केली होती, ही खरी कशी ठरली ते पाहूयात. प्रोफेसर जियांग यांनी केलेली पहिली भविष्यवाणी होती डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकतील. ट्रम्प हे 2016 साली पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनले होते. त्या निवडणुकीत त्यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता. 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ट्रम्प यांनी 2020 मध्ये दुसऱ्यांदा निवडणूक लढली. मात्र यावेळी त्यांचा जो बायडन यांच्याकडून पराभव झाला. त्यानंतर 2024 मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढली. ही निवडणूक नोव्हेंबर 2024 मध्ये झाली, ज्यामध्ये ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केला. हा निकाल अनेकांसाठी धक्कादायक होता, कारण या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव होईल असा अंदाज बहुतेक राजकीय विश्लेषकांनी लावला होता. मात्र या निवडणुकीत 6 महिने आधीच प्रोफेसर जियांग यांनी भविष्यवाणी केली होती की ही निवडणूक ट्रम्प जिंकतील आणि ते पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष बनतील. जियांग यांची ही भविष्यवाणी खरी ठरली. पण प्रोफेसर जियांग यांनी ही भविष्यवाणी कशाच्या आधारे केली होती? तर त्यांचा युक्तिवाद होता की अमेरिकेची सध्याची राजकीय व्यवस्था ही वर्किंग क्लास पासून दूर गेलेली आहे. त्यामुळं ही पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्याचं काम ट्रम्प यांच्यासारखा लोकप्रिय नेताच करू शकतो. शिवाय अमेरिकेत सध्या सामाजिक अस्थिरता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे तिथले नागरिक ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणामागे उभे राहतील असा प्रोफेसर जियांग यांचा युक्तिवाद होता. निवडणुकीत नेमकं हेच घडलं आणि जियांग यांनी केलेली पहिली भविष्यवाणी अगदी तंतोतंत खरी ठरली. याचवेळी प्रोफेसर जियांग यांनी दुसरी भविष्यवाणी केली होती. ही भविष्यवाणी होती ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये मोठ्या युद्धाला सुरुवात होईल. घडलंही तसंच. डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारी 2025 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला. त्यानंतर आता 28 फेब्रुवारी 2026 ला अमेरिकेनं इस्रायलच्या मदतीनं इराणवरती हल्ला केला. आता या भविष्यवाणी मागे जियांग यांनी काय लॉजिक दिलं होतं? तर त्यांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प हे असे नेते आहेत ज्यांची राजकीय ताकद इस्रायल, सौदी अरेबिया अशा देशांच्या मैत्रीवरती अवलंबून आहे. जर ट्रम्प यांना त्यांची ताकदवान नेता ही इमेज जपायची असेल आणि अमेरिकेतल्या ज्यू लॉबीचा पाठिंबा टिकून ठेवायचा असेल तर त्यांना इराण विरुद्ध आक्रमक भूमिका घ्यावीच लागेल. नेमकं हेच घडलं. ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्ष बनल्यावर त्यांनी इराण विरुद्ध अत्यंत आक्रमक भूमिका घेणं सुरू ठेवलं. मागच्या वर्षी जून महिन्यात इराण आणि इस्रायल यांचा संघर्ष सुरू झाला होता. त्यावेळी अमेरिकाच इस्रायलच्या मदतीला आला होता. आता अमेरिकेनं
इस्रायलच्या मदतीने थेट इराणवरती हल्ला करून मोठ्या युद्धाला सुरुवात केली आहे. आता प्रोफेसर जियांग यांनी केलेली तिसरी भविष्यवाणी आहे ती म्हणजे इराण विरुद्धच्या युद्धात अमेरिकेचा पराभव होईल आणि त्यानंतर जगावरचं अमेरिकेचं प्रभुत्व नाहीसं होईल. आता त्यासाठी त्यांनी जे लॉजिक दिलं ते फार इंटरेस्टिंग आहे. प्रोफेसर जियांग यांनी इराण अमेरिका युद्धाची तुलना इसवी सन पूर्व 415 ते 413 दरम्यान अथेन्सच्या साम्राज्यानं सिसिली बेटावरती केलेल्या हल्ल्याशी केली आहे. त्या काळी प्राचीन अथेन्स साम्राज्य अत्यंत शक्तिशाली मानलं जायचं. या साम्राज्याला आपल्या ताकदीबाबत अति आत्मविश्वास होता. या नादात अथेन्सनं सिसिली बेटावरती हल्ला चढवला, पण हा निर्णय अथेन्सवरतीच उलटला. या युद्धात या साम्राज्याचं एवढं नुकसान झालं ज्यानंतर हे पूर्ण साम्राज्यच कोसळलं. प्रोफेसर जियांग यांच्या म्हणण्यानुसार इराण हा 21व्या शतकातला सिसिली आहे आणि अमेरिका अथेन्स. अमेरिकेला आपल्या ताकदीवरती अति आत्मविश्वास आहे जसा अथेन्सला होता, पण इराणची भौगोलिक रचना अशी आहे की कोणत्याही महासत्तेला सहजासहजी तो जिंकता येणार नाहीये. अमेरिका सध्या इराणवरती फक्त हवाई हल्ले करतोय, मात्र असं करून कोणत्याही देशामध्ये सत्ता परिवर्तन करता येत नाही जे अमेरिकेला करायचं आहे. यासाठी अमेरिकेला आपलं सैन्य इराणमध्ये उतरवावं लागेल. पण जियांग यांच्या दाव्यानुसार अमेरिकेनं त्यांचे 1 लाख सैनिक जरी इराणमध्ये उतरवले तरी ते इराणला जिंकू शकत नाही. इराणवरती ताबा मिळवण्यासाठी अमेरिकेला कमीत कमी 30 ते 40 लाख सैनिक इराणमध्ये पाठवावे लागतील. हे व्यावहारिक दृष्ट्या अशक्य आहे. त्यामुळं अमेरिका हे युद्ध जिंकू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या सोशल मीडियावरती प्रोफेसर जियांग यांनी केलेली ही तिन्ही भाकितं प्रचंड व्हायरल होत आहेत. ही भाकितं त्यांनी 2 वर्षांपूर्वी केली होती. त्यातली 2 तंतोतंत खरी ठरली. त्यामुळं आता त्यांचं तिसरं भाकितही खरं ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रोफेसर जियांग यांच्या भविष्यवाणीनुसार इराण युद्धात अमेरिकेचा पराभव होणार का आणि त्यानंतर अमेरिकेचा जगावरचा प्रभाव हळूहळू कमी होणार का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.